कालपासून जरा मी एक वेगळा अनुभव घेतोय. एक टीव्ही वरती काल व्हिडिओ आला होता, बघितला ना, मी काढलेला. काय होता, आता परत इकडे तपासली. म्हणून मी त्यांना सांगतोय, चॅनलच्या माध्यमातून निवडणूक आयुक्तांना सांगतोय की एक काम करा ना, तुमच्याकडे जर जास्तीची माणसं असतील तर माझ्याकडे जे काही बॅगा वगैरे आहेत ना, माझ्याकडे जसा तो अभिमन्यू देवेंद्रच्या बॅगा उचलतो तशा बॅगा नाही आहेत. माझ्या कपड्यांच्या बॅगा आहेत ना, एक गाडी द्या तुमच्या बरोबर, पाहिजे तर माझे कपडे पण तुम्हीच धुवा, मला काही हरकत नाहीये. माझ्याकडचं ओझं कमी होईल. फक्त एकच आहे की मला रोज सकाळी आंघोळ वगैरे मी केल्यानंतर माझे कपडे मला देत जा, नाही तर ते पण ढापाल तुम्ही. हे काय हा दरिद्रीपणा आहे. मला बॅग तपासण्याबद्दल माझा आक्षेप नाहीच आहे. त्यांना ते कळतच नाहीये. म्हणजे काल तपासली, आज तपासली, म्हटलं त्या टीमला सांगितलं पुढे मी कुठे जाणार आहे तिकडे पण टीम तयार ठेवा. मला फोटोग्राफी माझी जी बंद झाली ती परत करायला मिळते, याच्यापेक्षा दुसरा आनंद काय माझा. माझ्यातला कलाकार जो आहे, मी काल आज सकाळी मुलाखत देताना त्या कॅमेरामॅननी सांगितलं की साहेब आमच्यापेक्षा तुमचा कॅमेरा जास्त स्थिर होता. म्हटलं माझं सगळं स्थिर असतं, सरकार पण स्थिरच होतं. याने नालायकपणा नसता केला तर 5 वर्ष मी पूर्ण करून दाखवली असती, अगदी करून दाखवली असती. पण माझा जो आक्षेप आहे की जो कायदा तुम्ही मला लावताय तोच कायदा तुम्ही मोदी आणि शहाना का नाही लावत. काय त्यांच्यामध्ये असं सोनं लागलंय. कारण पंतप्रधान ते जर का असतील ते स्वतःला मानतच नाहीत पंतप्रधान. कारण पंतप्रधान हा कोणत्या एका पक्षाचा नसतो, तो देशाचा असतो. गृहमंत्री हा देशाचा असतो, पक्षाचा नसतो. आणि अमित जी आपण ज्या शपथ घेतली होती, मी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही मंत्री म्हणून, त्या शपथेमध्ये लिहिलेलं आहे की मी सगळ्यांशी सारखा वागेन, उजवं डावं करणार नाही. मग मोदीजी तुम्ही जे काय करता आहात, तुम्ही पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसायला लायक नाही आहात. अमित शहाजी तुम्ही सुद्धा गृहमंत्री पदाच्या खुर्चीवर बसायला लायक नाही आहात. कारण तुम्ही देशाचं काम सोडून तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रचाराला महाराष्ट्राच्या गल्लीबोळामध्ये फिरता आहात. मग माझ्या इकडे दिनकररावाच्या प्रचाराला तुम्ही का नाहीत.